हाय सर्वांना. तर आज सकाळी सकाळी डॉक्टरनी ना फ्रेम बनवायचं मनावर घेतलेलं होतं, जे की 8-10 दिवसापूर्वीचं प्रेमचं पारशी स्कूल असल्यामुळे त्याला 8-10 दिवस सुट्ट्या होत्या आणि 15 ऑगस्ट असल्यामुळे ते बोलले की आज मी पण घरी थांबतो आणि ना त्याचं वालं फ्रेम वगैरे बनवून घेतो. तर मग ते झालं संध्याकाळी, म्हणजे 4-5 वाजले. तर भैया घरी आले. भैया म्हणायला आले की डॉक्टर तू आज घरीच आहे, तर आपण जाऊ उत्सवमध्ये, म्हणजे एक्झिबिशन लागलेलं होतं जे की ॲग्रिकल्चर कॉलेजला होतं. म्हटलं मग जाऊ. सगळे तयार झाले आणि मी मामी असल्यामुळे ना पोरं जरा माझी मस्ती मजाक करता बरं का. हे बघा आर्यन आले बघा कसे करताय आता. तर मग तिथं निघालो. कृष्णाला घेतलं, महेशला घेतलं, शिवानीला घेतलं आणि गेलो आम्ही उत्सवच्या ठिकाणी. तर एवढी मोठी पार्किंग होती ती कॉलेजची. तर तिथं सगळीकडं गाड्या होत्या. म्हटलं एवढं बघून बाहेर जर एवढ्या गाड्या दिसत आहे तर आतमध्ये किती गर्दी असेल. तर याचा विचार म्हणजे मी ते करत होती बरं का. आणि हो वातावरण इतकं बाहेर झालं तर म्हटलं आता खूप जोरात पाऊस यायचा. तर भैया बोलले की अगं आतमध्ये सगळं पॅक असतं, त्यांच्या वस्तू खराब होतील ना, त्यांना तेवढं कळतं ना. मग सगळे पोरं वगैरे होते आमच्यासोबत. कृष्णाला घेतलेलं होतं महेशने, मी वंशला घेतलेलं होतं, डॉक्टरांनी प्रेमला घेतलं होतं, ताईचे दोन्ही मुलं. आम्ही सगळे एवढे ना 11-12 जण असेल एवढे जण गेलेलो होतो बरं का. आणि तिथं आतमध्ये जाऊन बघतो ना इतकं छान छान वस्तू होत्या ना, मला इतक्या आवडल्या ना. पण प्राईस पण तशीच होती, जी आपल्याला वस्तू 100ला भेटेल ना ती नक्की 400-500 रुपयाला वस्तू होती. आणि हे बघा, हे मला कट करायचं इतकं आवडलेलं ना, तर मी करून बघितलेलं, ते जमलं बरं का मला. आणि टोमॅटोचं पण साल निघत होतं. म्हटलं आता हे घ्यायचंच मी त्यांना, म्हटलं मला हे घेऊन द्या. तर ते पण बोलले घे तुला घ्यायचं. तर पण त्यांनी डायरेक्ट 1000 रुपये किंमत सांगितली. मी जागेवर ठेवलं, म्हटलं काहीच घ्यायचं नाही. हे जे सोपे वगैरे दिसतात ते 2 आणि 3 लाखाचे सोपे होते. सगळं इतकं छान छान बघायला भेटलं तिथं, जे की मी कधी बघितलेलं नव्हतं. अशा वस्तू होत्या तिथं बघायला. हे बघा इतकं मस्त. आणि लांबून लांबून लोक आले होते. मग काय घेतलं रे, पोरांसाठी जेवढं घ्यायचं तेवढं घेतलं. आणि पुढं गेलं ना ड्रायफ्रूट्सचं आलं. इतकं मला ना म्हणजे जे काजू बदाम जे आवडत नाही, पण मग मला ब्ल्यूबेरी असं काहीतरी वेगळं खायला आवडतं बरं का. तर मग डॉक्टरांना म्हटलं मला घेऊन द्या ते. तर ब्ल्यूबेरी 500ला पाव असं होतं, पण त्यांनी घेतली माझ्यासाठी. ती प्रेमला पण आवडली. आणि वंशूसाठी पण खूप खायला होती, तर जे की भाजलेल्या वस्तू होत्या त्या तळलेल्या नव्हत्या. आणि मस्त सगळं घेतलं खाय प्यायचं. आणि आलो आम्ही विश्रांतवाडीमध्ये आल्यानंतर अंगणवेची रेस्टॉरंट आहे, तर तिथं थांबलो जेवायला. 8 वाजले होते. तिथं पण वेटिंगला होते सगळं. 15 ऑगस्टमुळे एवढी गर्दी होती ना. तर फायनली आम्हाला भेटला एक टेबल आणि आम्ही गेलो जेवायला. जेवायच्या ठिकाणी पण वंशूने काय मला निवांत जेवू दिलं नाही. हे बघ किती मस्ती करत होता तो. अजिबात स्टेबल नसतो. कृष्णा मस्त निवांत बसलेली होती. आणि प्रेमचं विचारलं होतं मला बलूनच पाहिजे. शेवटी मी ना उभं धरलं त्याला आणि उभ्यानेच जेवण केलं. नंतर मी थोड्या वेळ म्हणजे माझं जेवण थोडंसं झालं, डॉक्टरांनी तोपर्यंत पटापट जेवण घेतलं आणि डॉक्टरांनी त्याला घेतलं. मग असाच दिवस गेला. संध्याकाळी आलो. हे बघा एवढी आम्ही शॉपिंग केलेली होती. पोरांसाठीच खायला सगळं घेतलेलं होतं आम्ही तिथं. आणि प्रेमसाठी किचन्स वगैरे, त्याला स्पायडरमॅन खूप आवडतं, मग ते घेतलेलं होतं. काही मिल्कशेक होते ते घेतले. तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.